नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। आता अजित पवारांनी दिले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन। सरकार शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देऊन त्यांना दिलासा देईल। एवढंच नाही तर लाडक्या बहिणींनाही दरमहा 1500 रुपये देण्याचा सरकार तत्पर आहे, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले। आज अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून राज्यात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। बच्चू कडू यांच्याकडून मागील 5 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या सर्व प्रश्नांवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं। यावेळी पवार म्हणाले की सरकार खते व बी बियाण्यांचे लिंकिंग करणाऱ्या दुकानदार व कंपन्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। या प्रकरणी दुकानदारांचे परवाने रद्द केले जातील तर कंपन्यांवरही योग्य ती कारवाई केली जाईल। बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। त्यांच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी देखील अजित पवार यांनी यावेळी दर्शवली। हे सगळे सन्माननीय लोकप्रतिनिधी होते, मीटिंग संपल्यावर गेलेले ते पण होते। तर मला जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं शॉर्टेज नाही, फक्त DAPचं जरा शॉर्टेज आहे, परंतु ते कसं ती भरून काढायची याबद्दलचा निर्णय कॅबिनेटला घेतलाय। त्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या। मला आजच्या मीटिंग आढावा घेताना ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे। त्यामध्ये जी काही कमतरता आहे, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग ह्या सचिवांना बोलून त्यांना त्याच्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या दूर करून त्याला जर निधी लागला तर निधी देऊन तिथल्या नागरिकांची सोय कशी तातडीने होईल हा प्रयत्न आम्ही उद्या मुंबईत गेल्यावर करू। चला नाही 12:30 हो का, तुम्ही ज्या पक्षात असता त्या पक्षातल्या सहकाऱ्यांनी काय इच्छा व्यक्त करावी हा त्या पक्षांतर्गत प्रश्न आहे। त्याचा विचार तो पक्ष आणि त्या पक्षाचे नेते आणि त्या पक्षाचे संघटनेतले मान्यवर करतील। धन्यवाद।